नमस्कार, नंबर 1 न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पोहोचलो आशी या गावामध्ये, कणकवली तालुक्यातील हे गाव आहे आणि त्या ठिकाणी श्री दत्त स्थान आहे आणि ते प्रसिद्ध स्थान आहे। आणि या दत्त स्थानामध्ये 25 जानेवारी पासून अतिरुद्र स्वाहाकार हा धार्मिक विधीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। अतिशय मोठा कार्यक्रम आहे, म्हणजे ते असा कार्यक्रम या जिल्ह्यात घेणं, त्या दत्त मंदिर त्या गावाचं एक कौतुकच करावं लागेल अशा पद्धतीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। या दत्त मंदिराचा 10वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय, त्याचं निमित्त साधून अशा पद्धतीचा हा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आपण सर्वप्रथम त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत खालुळकर यांच्याशी बातचीत करतो। खालुळकर सर, मला सांगा की हे खरं दिव्य आहे, खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं लागेल की तुम्ही या पद्धतीचा मोठा सोहळा घेताय। कधीपासून याची तयारी सुरू झाली? नाही, खरं म्हणजे अतिरुद्र स्वाहाकार हा जो ज्या स्थानात होतो आहे त्या स्थानाबद्दल एका दुसरी ओळ मी तुम्हाला सांगतो की विशेष म्हणजे या स्थानाचं महत्व जर सांगायचं झालं तर 2026 हे जे साल आहे हे या मंदिरातल्या ज्या मुख्य पादुका आहेत त्या पादुकेच्या स्थापनेचं 567वं वर्ष आहे। आणि आम्ही 2016 साली त्याचा जीर्णोद्धार केला। 23 फेब्रुवारी 2016ला कलशारोहण झाला आणि त्या कलशारोहणाचा 10वा वर्धापन दिन या निमित्ताने हा अतिरुद्र स्वाहाकार सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता आम्ही आयोजित केलेला आहे हे म्हणत असताना इथली एक जबाबदार व्यक्ती म्हणून किंवा या मंडळाचा एक अध्यक्ष म्हणून असं आम्ही म्हणतो, परंतु हे जे दिव्य आहे ते फक्त हे आमचं नाही, कारण आमचं मंडळ किंवा आमचं मंदिर असं काही कार्यक्रम करण्या एवढं आर्थिक सशक्त नाही किंवा आमच्याकडे त्या प्रमाणात मनुष्यबळही नाही। परंतु एकंदरीत हा सोहळा आम्ही केला किंवा गावाने केला असं म्हणण्यापेक्षा ज्या रुद्रदेवतेचा हा सोहळा आहे त्या रुद्रदेवतेलाच वाटलं की या मंदिरामध्ये माझा हा सोहळा व्हावा आणि अशा अवस्थेतून हा योग जुळून आला। आणि मग ज्या ज्या काही घटना घडत गेल्या त्या आम्ही माणूस म्हणून करू शकत नाही अशा प्रकारच्या सगळ्या घटना घडत गेल्या। आणि गेली 2 वर्ष कुठलीही देवता जेव्हा एखादं कार्य घडवून घेत असते तेव्हा त्या ठिकाणी वावरणाऱ्या माणसांनी माणूस म्हणून जे काय करायला हवं ते गेली 2 वर्ष आम्ही करतोय। परंतु या सगळ्याच्या पाठीमागे रुद्रदेवता, दत्तात्रय देवता, आमची ग्रामदेवता तर आहेतच। आणि हा सगळा सोहळा घडून येण्यामध्ये आमच्या बरोबर मुळात मी असं म्हणेन की आद्य शंकराचार्य आणि जे या भारत भूमीमध्ये 4 मठ स्थापन केले त्या मठांपैकी दक्षिणेचा जो मठ आहे शृंगेरी मठ, या मठाचा फार मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये आहे। आणि शृंगेरी मठ आणि दत्त क्षेत्र आशिय मठ यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम होतो आहे। आणि हा कार्यक्रम घडवून आणत असताना या कार्यक्रमातली एक जबाबदारी व्यक्ती संदीप टेंगशे या गुरुजींनी दत्तक्षेत्र आशिय मठ आणि शृंगेरी मठ यांचं अनुसंधान जुळून दिलेलं आहे। हा कार्यक्रम करत असताना आमच्या या कार्यक्रमामध्ये एक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि माझे जवळचे मित्र प्रसाद देवस्थळी यांनी या कार्यक्रमाचा सुरुवातीचा उवाच केलेला होता। आणि त्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेतून गेली 2 वर्ष आम्ही हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय। दत्तांचा आशीर्वाद आहे, रुद्रदेवतेचा आशीर्वाद आहे, शृंगेरी मठाचं सहकार्य आहे आणि या सगळ्यातून हा आम्हाला कधी कधी मलाच खरं वाटत नाही अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी होतो आहे। पद्धतीने 25 पासून हा कार्यक्रम होतोय। हा कार्यक्रम आपल्या खानोलकरांनी सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचे कृपाशीर्वाद आणि जगद्गुरूंचे प्रत्यक्ष कृपाशीर्वाद, म्हणजे दत्तगुरू आम्हाला अदृष्ट रूपानं आणि जगद्गुरूंनी दृष्ट रूपानं आम्हाला मदत केली। आणि ह्या एकंदरीत कार्यक्रमामध्ये 25 तारखेला इथं उदक शांत झाली, यजमानांना प्रायश्चित्त झालं आणि त्यानंतर 26 तारखेला 150 ब्राह्मण इथे जमले आणि सकाळी संकल्पपूर्वक देवतांची प्रार्थना, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध इत्यादी करून या ठिकाणी रुद्रदेवतेची विधिवत प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर रुद्राची महापूजा होऊन या अतिरुद्र अनुष्ठानाला सुरुवात झाली। नक्कीच या सोहळ्याच्या निमित्तानं जवळजवळ 150 ब्राह्मणांचे
पाय या चरण पावलिका या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्यांच्या मुखातून वेदमंत्रातून हा सोहळा सगळा चालू होतो. 25 ते 2 पर्यंत काय काय विधी होणार आहेत? 25 पासून अतिरुद्र जे आहे, म्हणजे अतिरुद्र म्हणजे एक लघुरुद्र म्हणजे 121 आवर्तन गुणले 11 केले की एक महारुद्र होतो. असे 11 महारुद्र या ठिकाणी होणार आहेत. आणि हे सगळं चालू असताना मध्ये अष्टावधान सेवा संध्याकाळची दररोज असते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्र सेवा, पुराण सेवा, संगीत सेवा आणि सर्ववाद्य सेवा इत्यादी म्हणून 8 अष्टावधान सेवा ज्याला म्हटली जाते, ती अष्टावधान सेवा दररोज होत असते. संध्याकाळी शिवपंचाक्षरी महामंत्राचा जप या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि हे सगळं होऊन असे 6 दिवस पर्यंत हे सगळं चालणार आहे. आणि 7व्या दिवशी आम्ही सकाळी मंडप जो घातलेला आहे त्याची मंडपाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्या ठिकाणी नवग्रह, मुख्य देवता या देवतांची स्थापना करणार आहोत. आणि त्यानंतर अग्नी जो आपण व्यवहारामध्ये वावरतो, तो अग्नी जो आहे तो अगन्नयती, म्हणजे आम्ही दिलेली वस्तू तो घेऊन जातो म्हणून त्याला अग्नी असं म्हणतात. त्या अग्नीची विधिवत प्रतिष्ठापना करून त्या मुखामध्ये, अग्नीच्या मुखामध्ये, अग्निमुखावै देवा, हा देव जे आहेत ते अग्नीच्या मुखातून आहुती ग्रहण करतात. म्हणून त्या अग्नीच्या ठिकाणी आम्ही आहुती समर्पण करणार आहोत. आणि सर्व लोकांचं कल्याण व्हावं, सर्वांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, आनंद इत्यादी प्राप्त व्हावं म्हणून हे एकंदरीत अनुष्ठान दत्त देवस्थान आणि जगद्गुरु शृंगेरी संस्थान यांनी आयोजित केलेलं. निश्चित स्वरूपात आपल्यासोबत देवस्थळी आहे ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली, असं खानोलकर म्हणाले. आज हा कार्यक्रम प्रत्यक्षात होत आहे, काय वाटतंय तुम्हाला? 10 वर्षापूर्वी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने माझ्यावर जबाबदारी येऊन मी ते कार्य सुरू केलं. तिथपासून मी जे काही अनुभव घेतोय, आज हे 10वं वर्ष आता वर्धापनाचं आहे. तर आमच्या घरामध्ये दत्तोपासना माझ्या वडिलांपासून, आजोबांपासून जी सुरू आहे, त्याने माझे वडील आता हयात नाहीत, पण ते सांगून गेले मला की तुझ्याकडून जी सेवा उत्तम अशा प्रकारे जास्तीत जास्त तुला करता येईल तेवढी तिथे महाराजांची करावी. तर त्याने मी दरवर्षी तिथे आम्ही वर्धापन दिन करत आलो. सहज आम्ही बोलत असताना खानोलकर आणि मी बोलत होतो आणि ते म्हणाले 5व्या वर्षी म्हणजे 10वं वर्ष, रुद्र यागाचं 5वं वर्ष, तर त्यावेळी काहीतरी आपण चांगला असा कार्यक्रम करूया. आणि मला अचानक ते काय प्रेरित होतं असं वाटलं की ह्या इथे आपल्याकडे अतिरुद्र अनुष्ठान व्हायला हवं. आणि मी ती इच्छा यांच्याकडे व्यक्त केली, पण आमच्याकडे आर्थिक सुबत्ता नव्हती, आम्ही हे सगळं करणं शक्य नव्हतं. आणखीन काही दिवस गेले आणि परत मला असं हे मनाकडे आलं की आपण शृंगेरी मठाकडे, स्वामींकडे असं बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी असतील तर धर्मकार्य करता कायम शृंगेरी मठ आजपर्यंत अनेक हजारो वर्षांपासून कार्य करत आला. तर त्यांच्याकडे आपण आपली जी काय याचना आहे ही ठेवावी आणि त्यांना आपण सांगावं की आपलं सहकार्य जर मिळालं तर अशा या खेडेगावामध्ये उत्तम अशा प्रकारे हे अतिरुद्राचं अनुष्ठान होईल. मग ती इच्छा मी खानोलकर काकांकडे बोलून दाखवल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, आधी मी विचारलं की मदत घ्याल का तुम्ही, तर हो म्हणाले. आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो स्वामींकडे. आणि तिथे जात असताना आमचे हे गुरुजी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या शृंगेरी मठाचे, तर त्यांना संपर्क केला आणि आम्ही तिघही तिथे जाऊन पोहोचलो. आणि स्वामींनी सुद्धा, आम्ही ज्यावेळी त्यांना सांगितलं की अशी अशी स्वामी इच्छा आहे पण आमच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही आणि त्या ठिकाणी घडावं अशी आमची तीव्र इच्छा आहे, स्वामींनी आम्हाला लगेच सांगितलं की हो, आपण सुरुवात करा कार्याला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्यानंतर हे घडलं. पण घडत असताना पुढे त्यानंतर मला काही लोकांकडनं असं सांगण्यात आलं किंवा कळली माहिती की हा असा यज्ञ जवळपास हे आजूबाजूच्या आता गावात माझे बरेचसे यजमान लोक आहेत ज्यांच्याकडे मला ही माहिती मिळाली. ते म्हणाले आमच्या माहितीत किंवा त्यांना जे कोणी त्यांचे जुने वाडवडील असतील त्यांनी सांगितलं, तर ते त्यांना विचारलं तर ते म्हणाले अशा पद्धतीचं अतिरुद्र अनुष्ठान हे त्यांच्या माहितीनुसार, त्याच्या आधी कधी असेल माहिती नाही, पण त्यांच्या माहितीनुसार किमान 500 वर्षात झालेलं नाहीये. मग त्यावेळी मला आणखीन थोडं अशी उत्स्फूर्तता आली की आता आपण हे घडवायचंच. कशासाठी घडवायचं की त्या त्या प्रांतामध्ये ज्या ज्या ग्रामदेवता आहेत, त्या ग्रामदेवता ज्या आहेत त्यांना थोडक्यात आपण सांगायचं झालं की सूर्याकडून जे आपल्याला प्रकाश येतोय हा सूर्याकडे आहे. तशा देवतांमध्ये आम्ही जेव्हा प्रतिष्ठापना करतो तर त्यांना आम्ही कलाभिवृद्धी येण्याकरता ब्राह्मण जे आहेत हे वेगवेगळे यज्ञ करून मंत्राद्वारे तिथे त्या देवतेची शक्ती वाढवतात. आणि मग ही जी कला अभिवृद्धी झालेली आहे तर अनेक लोक अनेक प्रकारची संकट घेऊन, दुःख घेऊन देवदेवराशी येऊन आपण हे करत असतो, आशीर्वाद घेत असतो देवतेचे. तर ती कला जी थोडी आहे त्याला मालिन्य येत असतं काही वेळा. मग ही परत वृद्धी कशाने होते, तर त्यात अशा प्रकारचे यज्ञ अनुष्ठानं ही वारंवार त्या ठिकाणी घडल्याने
ही पुन्हा देवतेची जी कला जी आहे, देवकला जी आपण म्हणतो, ही तिथे वृद्धी होणार, म्हणजे ती वाढत जाणार आहे. मग त्यामुळे मला तो आणखीन एक उत्स्फूर्तता आली की आपण जिथे आपण आता हे अनुष्ठान करतोय, त्यामुळे ह्या आपण अशा गोष्टी करणार आहोत आणि हा एक आदर्श आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासमोर ठेवतोय. प्रत्येक ठिकाणी गुरुजी असतील, आम्ही पोहोचू नाही, पण कुणीतरी पुढाकार घेऊन असं करावं लागतं. विरोध होतील, पण विरोध जरी झाले तरी आपण जे कार्य करतो हे धर्म कार्य आहे. त्यामुळे त्या विरोधाला विचार न करता आपण ते कार्य पुढे घेऊन जायचं, असं मी मनाशी निश्चय केला. आणि त्या ह्याने आम्ही तिघही मंडळी एक मतावर ठाम राहिलो आणि त्या ह्याने आम्ही पुढे सरकलो आणि दत्त महाराज आमच्या पाठीशी होते. आम्ही त्यांना प्रार्थना केलेली होती, तर त्या ह्याने त्यांना प्रार्थना करून आम्ही पुढे गेलो आणि आता आजचा हा दिवस सोन्याचा आमच्या समोर उभा राहिलेला आहे. खूप आनंद होतोय मला. आणि मी सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासियांना सांगेन की आपल्या आपल्या ग्रामदेवतेकडे अशी ऊर्जा ही आपण सुद्धा, आपल्याला जी जी काही भक्तिरस येत असेल, कुणाला नामस्मरण येत असेल, कुणाला काही भजन मंडळी भजन वगैरे करणारी आहेत, हरिसंकीर्तन करणारी आहेत, जे ब्राह्मण त्या त्या गावातले असतील त्यांच्याकडनं वेद इत्यादी काही सेवा करून अशा याने त्या त्या देवतांची कलाभिवृद्धी करावी, अशी मी ह्या निमित्ताने त्यांना विनंती वजा प्रार्थना करेन. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना खरंच म्हणजे मानाचा मुजरा आहे, कारण तुमच्यासारख्या त्रिमूर्तींनी या ठिकाणी एवढा मोठा सोहळा घडून आणला. आपल्यासोबत निसर्गाची, पर्यावरणाची तज्ज्ञ असलेले अनेक मंडळी या निमित्तानं 150 ब्राह्मण वृंद या ठिकाणी आलेत आणि ते आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ. त्यापैकी आणखी एक तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो की काय सांगाल एकूणच या निसर्ग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याचं मत. नमस्कार, माझं नाव आहे दत्तप्रसाद जयवंत पाटकर. गेली 35 वर्ष मी हाडवैद्य आहे, ॲक्युप्रेशरिस्ट आहे. म्हणजे मी काय आहे हे सांगायचं नाही, फक्त माझी इंट्रो करतोय मी. आणि गेले 10 वर्ष प्राणिक हिलिंग या उपचार पद्धतीवरती मी काम करतोय. तर प्राणिक हिलिंग याचा अर्थ जैविक ऊर्जा, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, चालतो, बोलतो आणि विचार करतो. या सगळ्यासाठी आपल्याला जे पेट्रोल लागतं त्याला म्हणतात प्राणिक, आणि त्याचं संतुलन करणं म्हणजे हिलिंग. तर मी इथे आलो आहे. याच्या आधी मी 4 दिवस 4300 उपासकांबरोबर जिओला मोठ्या उपासना झाल्या, त्या अटेंड करून मी इकडे आलो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की इथे जे चालू आहे, इथला जो रुद्राचा उच्चार, प्रत्यक्ष ती पूजा बघणं आणि त्या संपूर्ण असलेल्या या एरियामध्ये प्रत्यक्ष वावरणं, हीच इतकी आनंददायी घटना आहे. कारण का, आमच्या प्राणिकमध्ये असं म्हणतात की ऊर्जन आणि स्वच्छता, त्यातली स्वच्छता पहिली होणं आवश्यक असतं. कारण बाहेर आपण आंघोळ करतो, पण आपली जी चक्र आहेत, ज्याचा उल्लेख योगामध्ये केलेला आहे, तर ती जी 11 चक्र आहेत त्याचं स्वच्छता अशाच पद्धतीने जर वेदांचा सतत आपण अभ्यास केला आणि प्रत्यक्ष ऐकलं आणि अनुभव घेतला तर निश्चित होतं. त्यामुळे कुठलाही मनुष्य जर इथे या नुसत्या वातावरणात आला तरी तो निरोगी होईल. त्यामुळे मी विनंती करेन की ज्यांना अशी गोष्ट आहे की काही डायबिटीस सारखे रोग आहेत, ब्लड प्रेशर आहे, किंवा काही व्याधी आहेत की जिथे डॉक्टरांकडे उत्तर नाही. अर्थात प्रत्येक थेरपी डॉक्टर्सना माझा पूर्ण रिस्पेक्ट आहे, हा कुणाच्या विरोधात प्रचार नाही. पण जेव्हा आपण निसर्गोपचार म्हणतो तर निसर्गच आपल्याला बरा करत असतो. त्याचा जर आपल्याला अनुभव हवा असेल तर निश्चित या स्थानाला मदत करा किंवा या भेटा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. जसं जमेल तशी मदत करा, पण तुम्ही स्वतः येऊन त्याचा अनुभव घेतलात तर निश्चित तुमचा आरा, आभा, प्रभा अत्यंत प्रज्वलित होईल आणि तुम्ही निरोगी आयुष्य नक्की जगाल, असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. 25 पासून हा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये सजावट केलेली आहे. एक आध्यात्मिक वातावरण जे निर्माण केलेलं आहे हे निश्चित वाखाणण्याजोगे आहे. त्या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक शांती मिळेल आणि अशा पद्धतीचा योग आपल्या या कोकण प्रांतामध्ये प्रथमच होत आहे. आमचं या निमित्ताने आव्हान आहे की जे जे दत्तभक्त असतील किंवा जे ज्यांना खरी श्रद्धा आहे त्यांनी या ठिकाणी यावं. हा कार्यक्रम 2 तारीख पर्यंत चालणार आहे. कणकवली पासून काही अंतरावरती आशी हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण भेट देऊ शकता. आपण नक्की या, कारण अशा पद्धतीचा योग हा बऱ्याच वर्षांनी आला आहे आणि पुन्हा या ठिकाणी कोकण प्रांतामध्ये असा योग येईल तेव्हा येईल. आता आपण या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थिती दर्शवा.